अरे बघा प्रश्न नरेंद्र मोदींचे काय म्हणजे डोळे त्या तलागालामध्ये शोधू शकतात ते ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांनी ते शोधून काढलं पाहिजे, ते रोखलं पाहिजे। ही गोष्ट खरी आहे की या लोकशाहीमध्ये सुद्धा पडदे आडून काही ठिकाणी चुकीची कामं घडतात आणि मी वारंवार बोललेलो आहे ती सुद्धा लोकशाहीला बाधकच आहे। आणीबाणी सादृश्यच परिस्थिती त्या ठिकाणी वाटते आणि ते रोखण्याचं काम चालू आहे आणि करू, ते पूर्ण करू। त्या काळामध्ये नव्या मुंबईकरांसाठी कोणती गिफ्ट असेल, कारण इथे अनेक समस्या आहेत पाण्याच्या। अरे वा, नवी मुंबईमध्ये इतक्या मी त्याविषयी बोललो की नवी मुंबईमध्ये इथला नवी मुंबईतला कोणी वैरी नाही नवी मुंबईचा, नवी मुंबईच्या वैरी बाहेरच्या आहेत आणि त्या वैऱ्यांना थांबवायचंय। गॅस चोरला, पाणी चोरलं, औषधं चोरली, नवी मुंबईतल्या भूखंड स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरांच्या घशात घातले आणि काल परवापर्यंत मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक होत असताना तिथे टेंडर बाहेर निघाले। सुदैवाने आता माननीय आयुक्त महोदयांनी वार्ता दिली की डीपी मंजूर झाला, ही चांगली गोष्ट आहे। म्हणजे डीपी मध्ये जे आपण दाखवलं होतं ते कायम राहील याच्यासाठी आपण भांडू। काय नेमकं असेल म्हणजे कुठली सुखद बातमी अरे भविष्य कालामध्ये कर्जत तालुक्यातल्या कोशीर धरणातल्या 500 MLD पाणी बुक करून ठेवलेलं आहे आपण, त्याच्याकरता 500 कोटी रुपये भरण्याची तयारी दाखवलेली। म्हणजे नवी मुंबईची जनता कधी पाण्यासाठी तडफडणार नाही आजवर परंतु काही चोरांनी पाणी चोरलं म्हणून दिवस आले आणि परत ते चोरच बोमाव करतात, ऐकला का? म्हणून त्या चोरांना सांगितलं तुमची चोरगिरी बंद करा पाहिजे।